आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पी.एन. पाटलांच्या माघारी राधानगरी तालुक्याला विकासापासून वंचित ठेवणार नाही. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील. स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांच्या माघारी राधानगरी तालुक्याला वंचित ठेवणार नाही, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी तारळे तालुका राधानगरी येथील जाहीर सभेमध्ये व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक भोगावतीचे माजी संचालक शिवाजी पाटील यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी भोगावतीचे माजी संचालक दत्तात्रय हरी पाटील होते. यानंतर वर्षा भांदिगरे, भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक संजय पाटील, स्वरूप पाटील, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिव चरापले, केडीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केले. यावेळी बंटी पाटील म्हणाले की सध्याच्या शासनाने गोरगरीब जनतेसाठी एका बाजूने योजना राबवून दुसऱ्या बाजूने कंबरडे मोडले आहे. सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून ठेवले आहेत. सोन्या चांदीचे दर गगनाला भिडवून येणाऱ्या काळात सामान्य माणसाचं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. म्हणून काँग्रेसचा हात लक्षात ठेवून येणाऱ्या 7 तारखेला काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. यावेळी भोगावती कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे, संचालक एडी चौघुले, एडी पाटील गुडाळकर, चंद्रकांत दादा पाटील कौलवकर, महासरपंच सर्जेराव कवडे आदी भोगावती साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कसबा तारळे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील मतदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहीर सभेचे आभार भोगावती साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी मानले. महावृत्त न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.